नमस्कार मित्रांनो, माहिती शावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अजित पवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर केला आहे। यात त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या निर्णयाबाबत त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही। चला तर मग शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काय घोषणा करण्यात आल्या त्या थोडक्यात समजून घेऊ। त्याआधी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविणार। बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा सेत व पानंद रस्ते ही नवी योजना सुरू करणार। कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करणार। पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला फायदा होणार। 2 वर्षासाठी 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार। बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज। राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 155 कोटी रुपयाचा निधी देणार। नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया 8,200 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेणार। महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेचे सुमारे 5,036 कोटी रुपये किमतीचे कामे मंजूर। जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची एकूण 1,48,888 कामे हाती घेणार। अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करणार। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविणार। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांतील 7,201 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे। त्यासाठी 351 कोटी 42 लाख रुपये खर्च होणार। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वता मान्यता, अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये, लाभक्षेत्र 3,71,277 हेक्टर। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकूण 50,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ। प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,500 कोटी रुपये। दमणगंगा एकदरे गोदावरी या 2,300 कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 TMC पाणी उपलब्ध होणार। तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचन उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ। कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार। मराठवाड्यातील सुमारे 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार। सांगली जिल्ह्यातील 200 मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना 1,194 कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पास मान्यता। 38 उदचन्न जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार 2.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार। यातून 90,000 रोजगार निर्मिती होईल। आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात पुरेसा निधी उपलब्ध करून देणार। 2100 कोटी रुपये किमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबविणार। राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेले कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र अग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा 2100 कोटी रुपयाचा प्रकल्प राबविणार। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।